जय जवान जय किसान. नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, सचिन राठोड केसुला ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्रातील लाखो शेतकरी शेतकरी कर्जमाफी योजनेच्या प्रतीक्षेत होते. त्या शेतकरी बांधवांना अखेर आनंदाची अपडेट आलेली आहे. शेतकरी बंधूंनो, शासनाकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेचा अखेर जी आर काढलेला आहे. या जी आरच्या माध्यमातून आपण आजच्या व्हिडिओमध्ये कोणते शेतकरी पात्र होणार आहेत आणि कोणत्या शेतकरी बांधवांची कर्ज माफ होणार आहेत, 2 लाखापेक्षा पुढच्या शेतकऱ्यांचे काय होणार आहे आणि यामध्ये कोणत्या प्रकारचे कर्ज माफ होणार आहे आणि यामध्ये कोणते शेतकरी अपात्र होणार आहेत, या संदर्भातील संपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत. शेतकरी बांधवांनो, आता जी आर पहा. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026. आता कधी काढण्यात आहे जी आर? 2 जून 2026 रोजी जी आर काढलेला आहे. आता याच्यामध्ये सांगितलेलं आहे, अनियमित पाऊस, गारपीट, दुष्काळ, अतिवृष्टी व महापूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक वेळा पिकाचे नुकसान होते. पर्यायाने शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होते. त्यामुळे बाधित झालेले शेतकरी शेती कर्जाची मुदतीत परतफेड करू शकत नाही. अशा शेतकऱ्यांवर कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी शासनाने यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 व महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहन लाभ 2022 व आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 मध्ये अशा प्रकारच्या कर्जमुक्ती योजना करून शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये त्यांना आर्थिक लाभ देण्यासाठी, त्यांच्या जीवनामध्ये स्वयंपूर्ण करण्यासाठी शासनातर्फे वेळोवेळी कर्जमुक्ती योजना करण्यात आली. आता ही कर्जमुक्ती योजना बघा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना दरम्यान सन 2026च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिनांक 6 मार्च 2026 रोजी मुख्यमंत्री महोदय यांनी सन 2026-27च्या अर्थसंकल्पात सादर करताना राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमुक्ती योजना व जे नियमित शेतकरी कर्जफेड करत आहे त्यांना प्रोत्साहन म्हणून 50,000 पर्यंत प्रोत्साहन लाभ देण्याची या कर्जमुक्ती योजनेत तरतूद आहे. आता याच्यामध्ये बघा 3 बाबी आहेत. त्यात पहिली बाब बघू, कर्जमुक्ती योजना. ज्या शेतकऱ्याकडील दिनांक 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 पर्यंत उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची दिनांक 30 सप्टेंबर 2025 अखेर थकीत असलेली व दिनांक 31 मार्च 2026 अखेर परतफेड न झालेली एक किंवा अनेक बँकाकडील सर्व कर्ज खाते एकत्रित थकबाकीची मुद्दल व व्याजासह अधिकतम रक्कम 2 लाखापर्यंत आहे. अशा शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीची धारणाची विचार न घेता कर्ज खात्यात रुपये 2 लाखापर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येईल. आता त्याच्यामध्ये दुसरी बाब बघा, दिनांक 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 पर्यंत वाटप केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाचे फेरपुनर्गठन करून मध्यम मुदत कर्जात रूपांतर केलेल्या कर्जामध्ये दिनांक 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत असलेल्या व दिनांक 31/3/2026 अखेर परतफेड न झालेल्या हप्त्यांची मुद्दल व व्याजासह अधिकतम रक्कम रुपये 2 लाखापर्यंत असल्यास त्याचा कर्जमुक्ती योजनेत समावेश करण्यात येईल. आता तिसरी बाब बघा, ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 या योजनेचा लाभ मिळाला आहे, अशा शेतकऱ्यांनी दिनांक 1 एप्रिल 2019 ते 31/3/2025 पर्यंत उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्ज व पीक कर्जाचे केलेले फेरपुनर्गठन केलेल्या थकीत हप्त्याची 30 सप्टेंबर 2025 अखेर थकीत असलेली व 31 मार्च 2026 अखेर परतफेड न झालेली एक किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्ज खात्यावर एकत्रित थकबाकीची मुद्दल व व्याजासह एकूण 50,000 पर्यंत असल्यास त्यांना या योजनेअंतर्गत रुपये 50,000 अधिकतम मर्यादेपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येईल. आता याच्यामध्ये बघा, एक वेळ समझोता OTS सदर योजनेमध्ये दिनांक 1/4/2019 ते 31/3/2026 अखेर उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाखातील एक किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्ज खात्याची मुद्दल व व्याजासह दिनांक 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत असलेली व 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न झालेली एकत्रित थकबाकीची रक्कम रुपये
2 लाखापेक्षा जास्त असेल अशा शेतकऱ्याचे प्रथम 2 लाखापेक्षा जास्त असलेली जी थकीत रकमे बँकेत संस्थेत परतफेड आवश्यक असेल अशी रक्कम परतफेड केल्यानंतरच पात्र शेतकऱ्यांना एक वेळ समझोता अंतर्गत उटीस 2 लाख रकमेचा लाभ देण्यात येईल. सदर योजनेमध्ये 1/4/2019 ते 31/3/2026 अखेर उचल केलेल्या पीक कर्जाचे पुनर्गठन फेरपुनर्गठन केलेल्या कर्ज खात्यापैकी एक किंवा अनेक बँकेतील सर्व कर्ज खात्याची दिनांक 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेल्या व 31/3/2026 पर्यंत परतफेड न झालेल्या थकीत हप्त्याची मुद्दल व व्याजासह रुपये 2 लाखापेक्षा जास्त असल्यास अशा शेतकऱ्यांना प्रथम 2 लाखापेक्षा जास्त असलेली थकीत रकमेची परतफेड करणे आवश्यक आहे. आता आपण समजून घ्या. अशी रक्कम परतफेड केल्यानंतर पात्र शेतकऱ्यांना एक वेळ समझोता अंतर्गत 2 लाख रुपयाचा लाभ देण्यात येईल. शेतकरी बांधवांनो, आता याच्यामध्ये अटी व नियम कडक घालण्यात आले. त्याच्यामध्ये राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका व ग्रामीण बँकाकडील शेतकऱ्यांचं पीक कर्ज पुनर्गठन अनुत्पादित कर्जांना कर्जमुक्ती एक वेळ समझोता योजनेचा लाभ देत असताना अनुत्पादित कर्ज तारखेनुसार खटावणी शिल्लक निश्चित केलेल्या टक्क्यावर सूट देण्याची रक्कम निश्चित केली जाईल. आता याच्यामध्ये बघा, प्रोत्साहनपर लाभ. वित्तीय शिस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी नियमित कर्जफेड करण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी सन 2022, 23, 24, 25 3 आर्थिक वर्षापैकी कोणत्याही 2 आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करून आर्थिक वर्ष संपले तर 30 जून पूर्वी किंवा बँकेच्या प्रचलित नियमानुसार विहित वेळेत यापैकी नंतरची असेल त्या दिनांकापूर्वी कर्जाची परतफेड केल्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याच्या हेतूने प्रति शेतकरी रुपये 50,000 इतक्या अधिकतम रकमेपासून लाभ देण्यात येईल. तथापि अशा पात्र शेतकऱ्यांना सन 2025-26 व 26-27 या आर्थिक वर्षात अल्प मुदत पीक कर्ज घेतले असल्या अशा कर्जाची देखील विहित मुदतीत परतफेड करणे अनिवार्य असेल. सन 2023-24 अथवा 24-25 या वर्षात घेतलेल्या व त्याची विहित कालावधीत पूर्णतः परतफेड केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाचे रुपये 50,000पेक्षा कमी असल्यास अशा शेतकऱ्यांना त्यांनी सन 2023-24 व 24-25 वर्षात अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दल व व्याजासह प्रत्यक्ष परतफेड केलेली रक्कम किंवा किमान रुपये 5,000 रक्कम प्रोत्साहन लाभ देण्यात येईल. आता शेतकरी बंधूंनो, याच्यामध्ये बघा निकष घालण्यात आलेले. त्यांनी निकष काय सांगितलं? सदर योजनेचा लाभ देत असताना वैयक्तिक शेतकरी हा निकष ग्राह्य धरण्यात येईल. शेतकरी बंधूंनो, सामायिक शेतकऱ्याचा याच्यामध्ये अजूनपर्यंत उल्लेख करण्यात आलेला नाही. या योजनेमध्ये शेतकरी कर्जमुक्तीचा लाभ दिलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन लाभ दिला जाणार नाही. कोणतीही एक योजनेमध्ये बसाल तुम्ही. शेतकरी योजना शेतकऱ्यांनी राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, प्रादेशिक बँक, ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकाकडून घेतलेल्या कर्जास लागू राहील. तसेच प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांनी त्याच्या स्वतःच्या निधीतून वितरित केलेल्या कर्जांना देखील सदर योजना लागू राहील. योजनेच्या निकषांवर पात्र शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण करणे तसेच ॲग्रिस्टॅक आधार सामग्री मंचावर शेतकऱ्यांनी नोंदणी अनिवार्य असेल. शेतकरी बंधूंनो, सर्वांनी फार्मर ID काढणे आवश्यक आहे. आणि आता शासनाने सांगितलेलं आहे आधार प्रमाणीकरण म्हणजे पुढे चालून KYCची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. आता या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी खालील व्यक्ती पात्र असणार नाही. महाराष्ट्रातील राज्य विद्यमान भूतपूर्व मंत्री, राज्यमंत्री विद्यमान, भूतपूर्व लोकसभा राज्यसभा सदस्य विद्यमान, भूतपूर्व विधानसभा विधान परिषद सदस्य, जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य आणि नागरी स्थानिक संस्थांचे सदस्य, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायतचे नगरसेवक, केंद्र व राज्य सरकारचे सर्व अधिकारी कर्मचारी, एकत्रित मासिक वेतन रुपये 25,000पेक्षा जास्त असणाऱ्या व्यक्ती, राज्य सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, उदा, महावितरण, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, ST महामंडळ व अनुदानित संस्था यांचे अधिकारी व कर्मचारी एकत्रित मासिक वेतन रुपये 25,000पेक्षा जास्त असणाऱ्या व्यक्ती, शेतीबाह्य उत्पन्नातून स्वतःतून आयकर भरणारे व्यक्ती, निवृत्ती वेतनधारक व्यक्ती ज्यांचे मासिक निवृत्ती वेतन रुपये 25,000पेक्षा जास्त आहे, माजी सैनिक वगळून, कृषी उत्पन्न बाजार समित्या, सहकारी साखर कारखाने, सहकारी सूतगिरण्या, नागरी सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती बँका, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, सहकारी दूध संघ या संस्थेचे पदाधिकारी, अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी एकत्रित वेतन रुपये 25,000 जास्त असणारे व्यक्ती. तथापि सहकारी साखर कारखान्याचे हंगामी कामगार योजनेसाठी अपात्र असणार नाहीत. शेतकरी बंधूंनो, आता ह्याच्यामध्ये त्यांनी सर्व नियम अटी सांगितलेली. योजनेची अंमलबजावणीची प्रक्रिया
ही पूर्णतः ऑनलाईन पद्धतीने करण्यात आली आहेत. आता शासनाने जी आर काढले म्हणण्यात आता पुढील थोड्या दिवसामध्ये शेतकरी कर्जमाफीला वेग येईल आणि नियम निकष त्यांनी तर ठरवलेले आहेत. आता पुढे आधार प्रमाणीकरण, शेतकऱ्याची ओळख पटवणे असे पुढे प्रोसेस झाल्यानंतर शेतकऱ्यांना थोड्या दिवसामध्ये कर्जमाफी मिळेल. धन्यवाद शेतकरी बांधवांनो. कर्जमाफीविषयी असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण सचिन राठोड केसुला ऑफिशियल यूट्यूब चॅनलला भेट द्या. आणि आपण जर या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबा, जेणेकरून आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी आपल्याला येईल. आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा.